तिच्यासोबत शाळेत यायची, तेव्हा एक मॅडम होत्या. त्या म्हटल्या बाळा तू पुढच्या वर्षी ये, आणि त्यांनी मला घरी काढून दिलं होतं. मग मी पुढच्या वर्षी परत माझ्या आजोबांनी मला इथं म्हणजे दाखल केलं आणि मी पहिलीला गेली तेव्हा तो कोपऱ्यातला वर्ग माझा होता. बच्छाव मॅडम होत्या आणि पहिल्याच दिवशी माझ्या जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल हरवून रडत रडत मी घरी गेली होते. आणि मला असं वाटतं की आज म्हणजे मागच्या महिन्यापर्यंत जी मुलगी एका 4 भिंतींमध्ये राहून अभ्यास करत होती आणि आज तिचा प्रत्येक ठिकाणी सत्कार होतोय, कौतुक केलं जातंय, हा माझ्या जीवनात जो काही बदल झालाय त्याचं मूळ कारण म्हणजे शिक्षण. आणि माझा त्या शिक्षणाची सुरुवात या प्राथमिक शाळेतच झाली आहे. त्यामुळे इथं जो काही सत्कार माझा होतोय तो सर्वात खास आहे. म्हणजे खरं तर तिथं त्या गेटवरती स्वागत होत होतं तेव्हा मला असं भरून आलं होतं, कारण हे प्रांगण बघून लहानपणाच्या सर्व म्हणजे आठवणी येत होत्या. मला अजूनही आठवतं म्हणजे मी जेव्हा शालेय जीवनात राज्यस्तरीय पातळीपर्यंत वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतलाय, परंतु त्याची सुरुवात सुद्धा या शाळेतच झाली. कारण मी जेव्हा लहान होती तेव्हा मला भाषण म्हणजे मी वाचून सुद्धा भाषण करू शकत नव्हते. आणि मी दुसरीला होते. 28 नोव्हेंबरला महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी होती. आमच्या वर्गातल्या म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी भाषण केली, परंतु मला म्हणजे अजिबात आवडही नव्हती आणि मला येतही नव्हतं. परंतु एका शिक्षकांनी मला बळजबरी उठवलं आणि ते बोलले की तुला भाषण तर करावंच लागेल. मग एका मुलीने एका कागदावरती भाषण लिहून आणलं होतं. त्या माईक समोर मी ती मुलगी कागद धरून उभी होती. माझा एवढा जीव घाबरत होता की माझं म्हणजे पूर्ण शरीर हालत होतं. ते एक मुलगी मला पकडायला उभी होती. असं तिने जणी आम्ही उभं राहून आणि मग मी ते भाषण वाचलं होतं. परंतु त्यावेळी जे त्या शिक्षकांनी मला प्रोत्साहन दिलं त्यामुळे मी पुढे जाऊन म्हणजे वक्तृत्व स्पर्धांमध्ये नेहमी भाग घेत राहायची. आणि नंतर एक 4थीला असताना देवरे सर मला भाषणाला घेऊन गेले. ते विषय होता माझे आवडते शिक्षक. त्यामध्ये मी म्हणजे माझा पाटण्याला पहिला नंबर आला होता, नांदगावला पहिला नंबर आला होता आणि मालेगावला सुद्धा मला एक ढाल भेटली होती. पण ती काही मला घरी दिली नव्हती, ती इथं या ऑफिसमध्येच ठेवलेली आहे. पण तेव्हा मी म्हणजे मला असं वाईट वाटलं होतं की माझी वैयक्तिक बक्षीस आहे मला घरीच द्यायला हवं होतं. परंतु आज मला असं वाटतंय की बरं आहे ती ढाल शाळेत आहे, कारण जोपर्यंत ढाल शाळेत आहे तोपर्यंत शाळेत माझं नाव असेल. त्यानंतर माझं जे माध्यमिक शिक्षण आहे 10वीपर्यंत ते देखील आपल्या पाटण्याच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय इथून पूर्ण झालंय. नंतर 12वीचं शिक्षण मी सटाणा महाविद्यालय इथं घेतलं आणि माझं ग्रॅज्युएशन BSc मॅथमॅटिक्स मधून फर्ग्युसन कॉलेज पुणे इथून पूर्ण केलं. आणि 2021 मध्ये मी UPSCचा प्रवास सुरू केला. UPSC मध्ये मी म्हणजे मागच्या 4 वेळा, हा माझा 4था इंटरव्ह्यू होता, 5वा UPSCचा प्रयत्न होता. मागच्या 3 वेळा मी मुलाखतीपर्यंत जाऊन आणि माझं फायनल सिलेक्शन झालेलं नव्हतं. त्यावेळेस मला प्रत्येक वेळी वाटायचं की आपण एक क्षेत्र का निवडलं असेल, म्हणजे आपण हे सोडून देऊ, आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो तर कदाचित आपल्याला जास्त पगार मिळेल, एक स्टेबल जॉब असेल. परंतु जेव्हा जेव्हा माझ्या मनात हा विचार यायचा तेव्हा मी असा विचार करायची की आज जर मी एवढा प्रयत्न करून इथं अर्धवट सोडून दिलं आणि उद्या कोणती मुलगी तिच्या आईवडिलांना म्हटली की मला अधिकारी व्हायचंय, त्यावेळेस माझं उदाहरण असं दिलं जाईल की त्या मुलीने 4-5 वर्ष अभ्यास केला पण तिचं काही झालं नाही, त्याच्यामुळे तू हे क्षेत्र निवडू नको. म्हणून मी स्वतःला सांगायची की कोणत्याही मुलीला किंवा मुलाला डिमोटिवेट करण्यासाठी माझं उदाहरण वापरलं जाऊ नये. त्यामुळे मी 5 वर्ष तग धरून राहिले आणि 6 मार्च रोजी जेव्हा माझा रिझल्ट लागला त्या दिवशी खरंच म्हणजे जो संयम दाखवला होता मी एवढ्या वर्ष, त्या दिवशी त्या कष्टांचं चीज झालं होतं. आता म्हणजे जेव्हा मी एखाद्या कॉलेजमध्ये भाषणाला जाते वगैरे तिथे UPSC बद्दल माहिती देते, पण आज जेव्हा लहान मुलं माझ्या समोर बसणार होती तेव्हा मला खरंच कळत नव्हतं की म्हणजे UPSC बद्दल काय टिप्स देऊ तुम्हाला. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की एखादा दगड फोडताना जेवढा शेवटचा प्रहार त्याच्यावरती महत्त्वाचा असतो तेवढाच पहिला प्रहार देखील महत्त्वाचा असतो. आज मी अधिकारी झाले त्या म्हणजे मी काय तो 5 वर्ष अभ्यास केला आणि अधिकारी झाले असं नाही. जी इमारत आज उभी राहिली त्याचा पाया जो आहे तो या जिल्हा परिषदेच्या शाळेतच बांधला गेला आहे. त्यामुळे तुम्ही आज जे कष्ट करणार, आज जो अभ्यास करणार तोच तुम्हाला पुढे जाऊन कामी येणार आहे. फक्त अभ्यास करू नका, कारण शालेय शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नसतं. तुम्ही खेळामध्ये भाग घ्या, भाषण करा, चित्रकला, अनेक म्हणजे इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा तुम्ही भाग घ्या. जे शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यांचं ऐका आणि
कोणतेही शिक्षक रागवत असतील तर ते तुम्हाला शिक्षा नसते, तुमचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणूनच ते रागवत असतात. त्याच्यामुळे जर तुम्ही अभ्यास केला, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर एके दिवशी असंच तुमचंही आपल्या शाळेत स्वागत होईल आणि तुमचाही गौरव केला जाईल. आणि इथं आपण सगळे उन्हात बसले त्याच्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही, पण तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि शाळेने मला इथं बोलवलं, माझा सन्मान केला, एवढं सुंदर स्वागत केलं त्याबद्दल शाळेचं मी आभार मानते. धन्यवाद.